नमस्कार मंडळी, काजलच्या रसोईमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज महाराष्ट्राची रेसिपी बनवूया, म्हणजेच उडदाची डाळ. पहा, मी इथं 1 वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ घेऊन स्वच्छ पाण्याने वॉश करून घेत आहे. मी कुकरमध्ये आधीच गरम पाणी ठेवलं होतं. आता पूर्ण डाळ त्या कुकरमध्ये टाकायची आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली डाळ एकदम छान अशी शिजून जाते. डाळ शिजते तोपर्यंत आपण मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेणार आहे. टोमॅटो कट झाला की आपल्याला बारीक मिरची पण कट करून घ्यायची आहे. आवडीनुसार मिरची टाकू शकता. मी इथं बारीक मिरची घेतली आहे, तुम्ही जाड पण घेऊ शकता. आता पहा, आपली डाळ पण छान अशी शिजली आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवत आहे. कढई गरम झाली म्हणजे मी 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल पण गरम झालं म्हणजे आपल्याला त्याच्यात थोडंसं जिरं, थोडासा कढीपत्ता, लसूण आणि बारीक मिरच्या घालून त्याला कलचवून घ्यायचं आहे. ते छान असं कलचवून गेलं म्हणजे त्याच्यात आपल्याला 1 लहान टोमॅटो चिरून घेतलेला तो टाकायचा आहे. आता आपल्याला सर्व कलचवून झाल्यावरती त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून ती शिजलेली उडदाची डाळ टाकायची आहे. मग आपल्याला चांगलं खालीवरती करून फिरवून घ्यायचं आहे. आता मी स्वादानुसार नमक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला उकळ येईपर्यंत झाकून ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली. उडदाची डाळ बाजरीची भाकरमध्ये खायलाच मजा येते. आता मी परातमध्ये बाजरीचं पीठ घेऊन त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा तयार करून घेणार आहे. मग आपल्याला जास्त बारीक नाही तर थोडी जाडसर भाकर टाकायची आहे. जाड भाकर टाकली म्हणजे आपली भाकर छान अशी फुलून येते. पहा, माझी भाकर आता तयार झाली आहे. मी गॅसवरती तवा ठेवला होता. ती भाकर त्या तवामध्ये टाकून त्याला पाणी लावून घेणार. पाणी लावून झाल्यावरती आपल्याला एक साईड शिजू द्यायची आहे. पहा, आता आपलं पाणी सोकलं गेलं आहे. आता त्याला दुसरी साईड पलटी मारून घेऊ. दुसरी साईड पण शेकून झाल्यावरती मग आपण त्याला पाहून घेऊ. पहा, दोघी साईड आपली शेकून झाली आहे. आता मी त्याला गॅसवरती ठेवून फुलते तोपर्यंत शेकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाकर किती छान अशी फुलून गेली. चला मग आता आपण प्लेटची तयारी करू. एका डिशमध्ये भाजी टाकून आणि भाकर ठेवून मग पापड ठेवून त्याच्यात खायला तर मज्जाच येते. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.